नमस्कार. आज आपण थेट कायद्याच्या पुस्तकातूनच काही गोष्टी समजून घेणार आहोत. विशेषतः भारतातील गुन्हेगारी कायदा कसा आहे आणि तो कसा काम करतो यावर एक नजर टाकूया. कायद्यात ना पाठलाग करणं, क्रूरता, हल्ला अशा अनेक गुन्ह्यांबद्दल स्पष्ट लिहिलंय. पण नक्की काय लिहिलंय? कायदा या गुन्ह्यांची व्याख्या कशी करतो आणि शिक्षा काय ठरवतो? विशेषतः महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांबद्दल. चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थेट मूळ कायद्यातच शोधूया. तर मग सुरुवात करूया त्या गुन्ह्यांपासून जे अनेकदा चार भिंतींच्या आत घडतात, म्हणजे विवाहाच्या नात्यात होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल बोलूया. हे बघा, कायद्याच्या भाषेत याला हुंडाबळी असं म्हणतात. हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला कलम 80 मध्ये मिळते. पण आता प्रश्न हा आहे की कुठल्याही मृत्यूला हुंडाबळी म्हणता येतं का? नाही. त्यासाठी कायद्यानं 3 अगदी स्पष्ट अटी ठेवल्या आहेत. या तिन्ही अटी पूर्ण झाल्या तरच तो मृत्यू हुंडाबळी मानला जातो. आता मागच्या स्लाइडमध्ये क्रूरता हा शब्द आला होता, बरोबर? तर मग कायदा क्रूरता कशाला म्हणतो, त्याची व्याख्या काय आहे? बघा, यात फक्त मारहाण किंवा शारीरिक त्रास नाहीये, तर मानसिक छळ म्हणजे एखाद्या स्त्रीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं किंवा मग मालमत्तेसाठी, पैशांसाठी सतत त्रास देणं, या सगळ्याचा समावेश क्रूरतेमध्ये होतो. ठीक आहे, तर हे झालं विवाहांतर्गत गुन्ह्यांबद्दल. आता वळूया थेट शारीरिक इजा पोचवणाऱ्या गुन्ह्यांकडे. गर्भपाताच्या गुन्ह्याबद्दल बोलताना कायदा एक खूप महत्त्वाचा मुद्दा बघतो. तो म्हणजे महिलेची संमती होती की नव्हती. आणि आपण बघू शकतो या एका गोष्टीमुळे शिक्षेत किती मोठा फरक पडतो. संमतीशिवाय केलेला गुन्हा हा खूपच जास्त गंभीर मानला जातो. आता आपण एका अशा गुन्ह्याबद्दल बोलणार आहोत ज्याची कल्पना करणंही कठीण आहे. ॲसिड हल्ला. यामुळे होणारं नुकसान हे कायमस्वरूपी असतं आणि म्हणूनच कायद्याने यासाठी खूप खूप कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. कमीत कमी 10 वर्ष. विचार करा, ही किमान शिक्षा आहे जी जन्मठेपेपर्यंत सुद्धा वाढू शकते. यावरूनच कायदा या गुन्ह्याला किती गांभीर्याने घेतो हे आपल्याला लक्षात येतं. बरं, आत्तापर्यंत आपण शारीरिक इजा पोहोचवणाऱ्या गुन्ह्यांबद्दल बोललो, पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कायदा फक्त शरीराचं नाही तर आपल्या प्रतिष्ठेचं आणि आपल्या प्रायव्हसीचं म्हणजे गोपनीयतेचंही संरक्षण करतो. कसं? चला पाहूया. आणि इथे कायदा एक खूप सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक करतो. विनयभंग करण्याच्या उद्देशाने केलेला शारीरिक हल्ला आणि अपमान करण्याच्या उद्देशाने केलेले हावभाव किंवा वापरलेले शब्द, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. एकात प्रत्यक्ष स्पर्श किंवा बळाचा वापर आहे, तर दुसऱ्यात शब्दांनी किंवा इशाऱ्यांनी गोपनीयतेचा भंग आहे. आजकाल स्टॉकिंग हा शब्द आपण खूप ऐकतो. तर कायद्याच्या भाषेत स्टॉकिंग किंवा पाठलाग करणं म्हणजे काय? तर यात 2 मुख्य गोष्टी येतात. एक म्हणजे एखाद्या व्यक्तीने नकार देऊनही सतत तिचा पाठलाग करणं, संपर्क साधण्याचा प्रयत्न करणं. आणि दुसरं जे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे इंटरनेटवर, ईमेलवर किंवा सोशल मीडियावर पाळत ठेवणं. पण याचा अर्थ असा आहे का की कुठल्याही प्रकारचं मॉनिटरिंग हे स्टॉकिंगचं असतं? नाही. कायदा इथेही काही अपवाद देतो. म्हणजे जर एखादा गुन्हा रोखण्यासाठी किंवा शोधण्यासाठी हे केलं जात असेल किंवा कायद्याचं पालन करण्यासाठी गरजेचं असेल तर त्याला गुन्हा मानलं जात नाही. आता आपण एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे वळतोय, बलात्कारावरील कायदा. कायदा या गुन्ह्याची व्याख्या कशी करतो आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे ते समजून घेऊया. बलात्काराच्या कायद्यात संमती हा शब्द केंद्रस्थानी आहे. पण संमती म्हणजे नक्की काय? कायदा अगदी स्पष्टपणे सांगतो की काही विशिष्ट परिस्थितीत दिलेली संमती ही संमतीच मानली जात नाही. उदाहरणार्थ, जर ती धमकी देऊन, भीती घालून मिळवली असेल किंवा फसवणूक करून मिळवली असेल तर त्या होला कायद्याच्या दृष्टीनं काहीही किंमत नसते. पण संमती होती की नव्हती हे सिद्ध करणं अनेकदा खूप गुंतागुंतीचं असतं. हे समजून घेण्यासाठी चला एका ऐतिहासिक खटल्याकडे नजर टाकूया. हा तो प्रसिद्ध खटला आहे ज्याला मथुरा बलात्कार प्रकरण म्हणूनही ओळखलं जातं. या प्रकरणात काय झालं तर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल बदलला आणि आरोपींना निर्दोष सोडलं. कारण काय? तर कोर्टाच्या मते फिर्यादी पक्ष संशय दूर करून गुन्हा सिद्ध करू शकला नाही. आणि या निकालातून एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा समोर आला. तो म्हणजे संमती नव्हती हे निर्विवाद पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी ही फिर्यादी पक्षाची आहे, केवळ आरोप पुरेसा नाही. महिलांवरील गुन्ह्यांनंतर आता आपण कायद्याच्या त्या भागाकडे वळूया जो मुलांच्या संरक्षणासाठी बनवला गेला आहे. इथे काही गुन्हे आणि त्यांच्या शिक्षा दिल्या आहेत, जसं की 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला सोडून देणं किंवा एखाद्या गुन्ह्यासाठी मुलांचा वापर करणं
आणि सर्वात भयंकर म्हणजे वेश्या व्यवसायासाठी मुलांची खरेदी विक्री करणं. या प्रत्येक गुन्ह्यासाठी कायदा कठोर शिक्षा देतो. तर आज आपण कायद्याच्या पुस्तकातली काही कलमं आणि त्यांच्या व्याख्या पाहिल्या. कायदा न्यायाची एक चौकट तर देतो, पण एक प्रश्न मनात येतोच की कायद्याच्या पुस्तकात लिहिलेले शब्द आणि जमिनीवरचं वास्तव यातलं अंतर कधी मिटणार आणि कसं?